जळगाव जिल्ह्याच्या काही भागात रविवारी दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार झोडपून काढले। त्यामुळे चोपडा तालुक्यात वीज प्रवाह खंडित झाला असून अन्य तालुक्यांमध्येही किरकोळ प्रमाणात वीज पुरवठा बंद आहे। भुसावळ विभागातील रावेर, मुक्ताईनगर, यावल या तालुक्यात केळी बागाचे मोठे नुकसान झाले। दरम्यान चाळीसगाव, बडगाव, पाचोरा तालुक्याचा काही भाग, पारोळा, जामनेर आदी तालुक्यात मात्र रविवारचा दिवस कोरडा गेला। चोपडा तालुक्यातील जहार्डी येथे किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी खरेदीला शनिवारी सुरुवात करण्यात आली। शासकीय गोदामात आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते व पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्वारी खरेदीला सुरुवात करण्यात आली। बोडगाव तालुक्यातील कोसगाव येथे रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याने गेल्या वर्षापासून बोगद्यातील पाणी शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत होते। यावर्षी बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते। अखेर शेतकऱ्यांनी हातात फावडे, तगारे घेत बोगद्यातील पाणी मार्गस्थ केले। या ठिकाणी एक पायवाट देखील तयार केली। चाळीसगाव तालुक्यात केशवरामभाऊ कतकर कनिष्ठ महाविद्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मोफत त्रैमासिक पास योजनेअंतर्गत एसटीचे मोफत पास वाटप करण्यात आले। बडगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला। यामुळे शहरात कडवण गावातील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शहरातील नागरिकांनी मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्याकडे निवेदनामार्फत केली। अमळनेर शहरातील गुन्हेगारी नियंत्रण आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अंमलात आणलेले नेत्रम खूप उपयोगी पडणार असल्याचे मत खासदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केले। अमळनेर तालुक्यातील पातंडा येथील पीक संरक्षण सहकारी संस्थेवर सहकार पॅनलने सर्व जागांवर विजय मिळवत वर्चस्व कायम राखले। ज्ञान ज्योती फाउंडेशनच्या वतीने दंडवाडी तालुका चोपडा येथील जिल्हा परिषद शाळेतील 24 गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित शरद चंद्रिका सुरेश पाटील औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील एक पेड़ माँ के नाम या मोहिमेअंतर्गत महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। जामनेर शहरातील एकलव्य शाळेत पालिकेचे माजी गटनेते डॉक्टर प्रशांत बोंडे यांच्याकडून गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रम रविवारी झाला। चोपडा पालिकेत 4 वर्षापासून प्रशासक राज सुरू आहे, तरीही सत्तास्थानी असणारा भाजप पक्ष या निवडणुका घेईलच यावर विरोधी पक्षांचा विश्वास नाही। जनतेचा कौल पाहून ठरवण्यात येईल, अन्यथा जाहीर कार्यक्रम अजून पुढे ढकलला जाऊ शकतो असे जाणकारांचे मत आहे। चोपडा शहरात सर्वच पक्षांचे आरक्षणाकडे लक्ष लागून आहे। बडगाव तालुक्यातील वाडे येथील रहिवासी बंडू रामभाऊ परदेशी यांच्या शेतात बिबट्याच्या हल्ल्यात एका वारसाचा मृत्यू झाला। ही घटना रविवारी पहाटे घडली। पाचोरा तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पाचोरात शिंदसेनेचा निर्धार मेळावा शनिवारी आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। बडगाव शहरातील विद्यार्थ्यांच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या विद्यार्थी सेवा समितीच्या वतीने गेल्या 3 वर्षापासून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीत सहाय्य करण्यात येत आहे। नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्यांना वह्याचे 32 संच तर 7 विद्यार्थ्यांना पुस्तकाचे संच वाटप करण्यात आले। जवळपास 90% विद्यार्थी हे एकल माता पालकाचे पाल्य होते। पाचोरा येथील सुपडू बादू पाटील प्राथमिक शाळेतील शिक्षक रवींद्र भरत महाले यांच्या आत्महत्येचे कारण अजूनही कळू शकलेले नाही। त्यांच्या परिवारातील पत्नी व मुलांनी सध्या ते जबाब देण्याच्या मनस्थितीत नसल्याचे कळवले आणि पोलीसही संभ्रमात पडले आहेत। जळगाव जिल्ह्यात पावसाळ्याची सुरुवात होताच डेंग्यू व चिकनगुनिया यासारख्या विषाणूजन्य आजारांनी पुन्हा डोकेवर काढले। जिल्ह्यात गेल्या 6 महिन्यात 139 रुग्णांना तपासले असता 27 रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे जिल्हा विभागाकडून सांगण्यात आहे।